This photo is from the day of Guru Purnima. However, the woman seen in this photo is not a teacher. She is a BJP corporator and she is having her feet washed by the young student. What exactly is the whole incident? Let's try to understand. A special program was organized on the occasion of Guru Purnima at a municipal school in Sukhsagar Nagar of Pune. Local BJP corporator Varsha Bhimrao Sate was invited at this event. But during the program, the corporator shockingly had her feet washed and worshipped Padya Pujan by the young students. After that, videos as well as photos of the incident went viral on the social media that brought intense outrage is being expressed by the citizens and across the political circles. Amol Pardeshi, the Pune City Vice President of the National Youth Congress, has strongly objected to this incident. He stated that schools are the places that are meant to foster the education, equality, and scientific temper. They should not become the centers for worshipping any public representative. Students should have books, pens, and the constitution in their hands, alleging that having students wash feet like this is against the constitutional values and a disgrace of the educational system. He has demanded an impartial inquiry into this matter and strict action against the guilty. Let's try to understand and take the point of view of Nilesh Nikam, Prashant Jagtap regarding this issue. गुरुपौर्णिमेला साधारणतः आपण आपल्या शिक्षकांना जातो, भेटतो, एखादं फूल देतो, नारळ देतो आणि गुरुजी मोठे असल्यामुळे आपण त्यांचं दर्शनही घेतो. ह्या महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी हा प्रगत महाराष्ट्र आहे, प्रगतिशील विचारांचा महाराष्ट्र आहे, अशा ठिकाणी जर त्या ठिकाणी कुणी नगरसेवकांना त्या ठिकाणी गेल्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांचे पाय धुवायला लावणे नगरसेवकांची, ही प्रथा अतिशय चुकीची आहे. हा प्रकार चुकीचा घडलेला आहे. पुढल्या कालावधीमध्ये असं घडणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. नगरसेवकच आहेत, त्यांनी त्या ठिकाणी जावं, त्या ठिकाणी काम करावं, सोयीसुविधा द्याव्यात, परंतु विद्यार्थ्यांकडून अशा पद्धतीची पूजा करून घेऊ नये. पुढल्या कालावधीमध्ये असं घडणार नाही याची सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. आणि आपण जे काही भौतिक सुविधा त्या शाळांमध्ये द्यायच्यात, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना चांगले टॉयलेट्स असतील, त्यांना चांगले बेंचेस असतील, कुठं शाळेचं छत गळत असेल त्या ठिकाणी दुरुस्ती, त्यांना प्लेग्राऊंड चांगलं करून द्यावं, त्यांना चांगल्या खेळण्या द्याव्या, परंतु विद्यार्थ्यांकडनं अशी पाद्यपूजा करून घेता कामा नये असं माझं या ठिकाणी मत आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त पुणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये एक महानगरपालिकेच्या सभासद यांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांकडून त्यांचे पाय धुण्याचा कार्यक्रम केला. ते गुरु आहेत हे समजून आणि विद्यार्थ्यांनी ते पाय धुतले. हे करत असताना त्या महानगरपालिकेतले शाळेतले सगळे शिक्षक हे सर्व उपस्थित होते. आणि हे करत असताना ज्या सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळेचे दरवाजे उघडले, त्याच पुण्यामध्ये आज मुलांच्याकडून पाय धुण्याचा कार्यक्रम केला जातो. हे अजिबात शोभणारं असं नाही. कुणी पाय धुवून गुरु होत नाही किंवा कुणी पाय धुतल्यामुळे शिष्य होत नाही. कारण विद्यार्थ्याला शिकवणं हे गुरुचं काम आहे आणि ते शिक्षण घेणं हे विद्यार्थ्याचं काम आहे. आपण हे काम करायचं सोडून आज आपण वेगळ्या पद्धतीनं आज पुणे शहराला मेसेज देतोय. आणि हे पाय धुतल्यानंतर सुद्धा जाणत्यापणी झाले, अजाणतेपणी झाले हे त्यांना माहीत असेल, पण त्याच्या रील्स करून सोशल मीडियावर हे पाठवणं आणि त्याचं मार्केटिंग करणं हे शोभनीय नाही. पुण्याच्या संस्कृतीला हे शोभू शकत नाही. माझ्यासारख्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची एक विनंती आहे, त्यांनी प्रत्येकानं आपलं आत्मपरीक्षण करून आपण हे केलेलं बरोबर आहे किंवा चुकीचं हे ठरवावं. आणि त्यांचं आत्मपरीक्षण झालं असेल तर त्यांनी विद्यार्थ्यांची, पुणेकरांची माफी मागावी अशी माझी त्यांना विनंती आहे. हे बघा, ज्या शहराला राजमाता जिजाऊंचा वारसा आणि इतिहास आहे, ज्या राजमाता जिजाऊंनी या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण किंवा एकूणच त्यांना चांगले संस्कार दिले, त्याचबरोबर ज्या शहराला सावित्रीबाई फुलेंचा वारसा आहे, कारण सावित्रीबाई फुलेंनी इथंच या ठिकाणी क्रांतीची ज्योत पेटवली होती आणि एकूणच बहुजन समाजातल्या मुला मुलींना शिक्षण देण्याचं पवित्र कार्य या शहरात चालू केलं.
त्या शहरात भाजपच्या एकूणच नगरसेवक नगरसेविकांमुळं या सगळ्या चळवळीला किंवा आत्तापर्यंतच्या सगळ्या इतिहासाला काळा डाग लागतो किंवा काळिमा लागतो अशा प्रकारची परिस्थिती आहे. मी मागच्या 10-12 वर्षापासून सांगतो आहे की जे आपण पाकिस्तानमध्ये, बलुचिस्तानमध्ये, अफगाणिस्तानमध्ये पाहिलं, खूप धार्मिक विखारी प्रचार हा बालमनावर केल्यामुळे तिथं धार्मिक आतंकवादी घडले गेले. तसाच प्रकार या ठिकाणी या शहरात, राज्यात आणि देशामध्ये भाजप करतं आहे अशा प्रकारचा आमचा थेट आरोप आहे. तर की जी कोवळी वय आहेत, म्हणजे मी तो व्हिडिओ पाहिला ज्याच्यामध्ये भाजपच्या नगरसेविका साठे ताईंनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी एका 3 वर्षाच्या मुलीकडून पाद्यपूजन करून घेतलं. म्हणजे ते 3 वर्षाची मुलगी जी स्वतःच्या हाताने ग्लासने पाणी पण पिऊ शकत नसेल, त्या मुलीनी हातात पाण्याचा ग्लास घेऊन त्या नगरसेविकेचे पाय धुतले, त्याला हळदी कुंकू लावलं, त्या पायाला हात ठेवून, डोकं ठेवून त्या पायावर नतमस्तक झाली. म्हणजे त्या मुलांना ज्या कोवळ्या वयामध्ये आपण कसं या ठिकाणी दुडदुडू नका पळायचं, चांगलं शिक्षण घ्यायचं, चांगले संस्कार घ्यायचे किंवा चांगल्या नका खूप दिनचर्या ठेवायची, त्याच्याऐवजी अशा प्रकारे अंधभक्ती जी शिकवली जाते ती ही निश्चित नाही का नामुष्कीची बाब आहे. भाजपनी या शहरातल्या नागरिकांची माफी मागावी ही मागणी आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन पुणे पोलिसांनी या संदर्भात कायद्याच्या एकूण सगळी पडताळणी करावी, अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ. जर 3 वर्षाच्या मुलीकडून अशा प्रकारचं कृत्य राजकीयदृष्ट्या करून घेतला असेल तर मात्र संबंधित नगरसेवकावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा ही आमची पुणे शहर काँग्रेसची मागणी आहे. नाही, जो न्याय नगरसेविकेला तोच न्याय शिक्षक, शिक्षिका आणि मुख्याध्यापकांना आहे. कारण की शेवटी त्यांनी त्या मुलीला तशा प्रकारे नाही का कृती करायला लावली. पण त्याच्या पलीकडे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आम्हाला तर एक वेळेस शिक्षिका किंवा प्राचार्य तिथं म्हणजे प्रिन्सिपल जे आहेत ते बदलीमुळे घाबरून कदाचित नगरसेविकेच्या पाय धुवायला लावत असेल. पण आम्हाला तर कायदा माहिती आहे ना नगरसेविका म्हणून, की अशा प्रकारे पाय धुवून घेतले नाही पाहिजेत. आणि या लहान मुलांकडून 3 वर्षाच्या मुलांकडून, त्याच्यामुळं या संदर्भात जो नगरसेवकावर गुन्हा दाखल होईल तो शिक्षक, शिक्षिका आणि तिथल्या नाही का मुख्याध्यापकांवर व्हावा ही काँग्रेस पक्षाची मागणी राहील. येणाऱ्या GB मध्ये हा विषय होईल. उद्याचा आमचं अमित शहांच्या विरोधात आंदोलन संपलं की पुणे पोलिसांना ते पत्र जाईल, महापालिका आयुक्तांना ते जाईल, शिक्षण मंडळाच्या प्रमुखांना सुद्धा राहील. आणि त्या संदर्भामध्ये ते न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात याचिका दाखल केली जाईल. उद्या मान्य देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना सुद्धा या संदर्भातलं पत्र दिलं जाईल. After taking the point of view of Nilesh Nigam, Prashant Jagtap, we have seen that Guru Purnima is meant for respecting the teachers and not making the students to wash their feet. What are your opinions? Let us know in the comment box. With camera person Ajay, I am Harjit Kaur from Pune Times Mirror, Pune.